मी असं काही होऊ नाही देणार. तो कोण मला हा शहाणपणा शिकवणारी? का? मी या घरची सून आहे. नात्याने तुमची जाऊ असली तरी तुमची सूनही आणि तुमची मुलगी आहे मी. सौरभ, सौरभ, तुझ्या बायकोला गप्प राहायला सांग. नाही राहणार. त्यासाठी मी नाही आणलं तुम्हाला इथे हातापाया पडून. तुम्ही आमचा आधार आहात सीमा वहिनी. तुम्हाला जर वाटत असेल की मार्कंड दादामुळे तुम्ही या घराला जोडल्या गेला होता तर तसं नाहीये. आम्ही सगळे तुमचेच होत. इतकी वर्ष या घराला जोडून ठेवलं तुम्ही. आता मी नाही तोडून देणार. आपल्याला त्रास होईल मान्य आहे मला, पण आपण सगळ्यांनी एकत्रच राहायचं. पटतंय मला, पटतंय. ठीक आहे, करा काय करायचं ते. पण माझ्यात आता पेशन्स उरलेला नाहीये. आणि माझाही. सीमावहिनी प्लीज असं नका करू. प्लीज. सीमावहिनी, सीमावहिनी, सीमावहिनी. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते. केदार, अरे काय चाललंय तुझं? गार्गी इथे माहेरी निघून गेलीये. आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि तुला गाणं सुचतंय. यात काय एवढं? तू पण हे गाणं गा, बघ कसं वाटतं. काय ते? हेच की हे गाणं गायलं ना की टेन्शन खलास. ए, मला नाही हा तुझ्यासारखं गाता बिता येत. ठीक आहे, मग ऐक. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, अंतर वाढते ठोक्यात. केदार, मला सांग, तू गार्गीच्या बाबतीत काय विचार केलायस? गार्गीचा आणि विचार काय? नाही, गार्गीच्या बाबतीत हाच विचार केलाय की ती रागवून घर सोडून निघून गेली की नाही. हो. मग आतापर्यंत तिचा राग निवळला असेल. जाईन आणि घेऊन येईन तिला, त्यात काय एवढं. केदार, अरे इतकं सगळं प्रकरण म्हणून तू इतकं शांत कसा रे? दुनियादारी म्हणजे? अगं, दुनियादारी पिक्चर पाहिला नाहीयेस का तू? नाही. हा, म्हणून असं बोलतेस. मी पाहिलाय तीनदा. सॉलिड. दुनियादारी म्हणजे अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांचा? हा, तोच. इतका सॉलिड पिक्चर आहे, तुला सांगतो. तो पाहिला की टेन्शन खलास. म्हणूनच मी कुठच्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. नाही, पण तू पाहिला नाही तर टेन्शन घेऊ नकोस. 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचा प्रीमियर लागणार आहे. हो. हा, तेव्हा बघ. मी नक्की बघणार. मला ना खूप उत्सुकता आहे. 2 फेब्रुवारीला मी दुनियादारी नक्की बघणार. येस, पण एकटीने बघू नकोस. यशला पण बरोबर घे. नाही, मी तर म्हणतो घारू अण्णा, दादा, यश, सौरभ, सीमाबाईंनी, राधा सर्वांनी एकत्र मिळून बघा, मजा येईल. चालेल. केदार, मी काय म्हणते, तू गार्गीला घेऊन ये ना, म्हणजे ती पण आपल्या सगळ्यांबरोबर असेल ना दुनियादारी बघायला. टिक टिक वाजते डोक्यात,
तुला गाण्यातलं काही कळतं का? उगाच काय वाटेल ते वाद घालायचा म्हणून वाद घालायचा? हो गाण्यातला मनात जगत जास्त काय? माझा गाणं रक्तात आहे. अरे दिलीप कुमार माझ्या रक्तात आहे. आता मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवतो. तर कुठल्या पिक्चर मधला आहे सांगा. हा बोल बोल बोलू? हा बोल ना. ऐका दादा, मी ओळखून दाखवतो. बोल. ए गणा धाव रे मना पाव रे तुझ्या 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 रूपाच किती गुण गाव रे मला दर्शन मला तू दाव रे. हे बायको चुकली स्टँड वर चित्रपटातलं आहे. तुम्हाला काय माहिती? हो अरे मी माहिती पिक्चर बघितलेलं आहे मी. पण आता तुम्हाला ते दिलीप कुमार म्हणले ना. नाचतो कसा तू ते बाजूला आणि मला नाचायला सांगतो. मी काय ए नाचरे घालू नाच. मी काय नाचणार विचणार नाही. सोपी स्टेप आहे एकदा. अरे काय बघा, सोपी या ती आहे? असा हा. असा असा करायचा आहे बस. असं. झाला सुरू. हा. अरे गण धाव ते जरा आवर रे. धाव हा. मजा पावर. अरे कॉलेज मध्ये नाचला होता त्या वर्षा शिराळकर साठी. आलं नाही नाचायला पण नाचला होता. हा हे बरं आहे. काय पकडून आणले? अरे काय जोरात नाचायचं? आता आमचं वय आहे का जोरात नाचायचं? दादा एक स्टेप ए नाही रे बाबा. अहो करा ना. एवढी तुमची कॉम्पिटिशन होती ना कॉलेजमध्ये अरे असताना. नाही रे. एक आता कॉम्पिटिशन असतं समजा. काय वर्षा शिराळकरला इम्प्रेस करायचंय तुम्हाला. चॅलेंज आहे माझा. एक स्टेप. चला 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 चला. हा गणा धाव रे मना पाव रे. बघा 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 बघा. कंबर बिंबर लचकायची. हॅलो राधा, 100 वर्ष. अगं मी तुला फोनच करणार होते. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. पण ज्योती कशी आहे? बरी आहे का ती? फसली गेली ती. केदार सारखी माणसं या जगात आहेत याची जाणीवच नाहीये तिला. म्हणून काळजी वाटते मला तिची. मीही बरंच समजावलंय तिला आणि तिने मला प्रॉमिस केलं की यापुढे ती कधी केदारला भेटणार नाही म्हणून. पण बघूया आता. कारण राधा कधी कधी ना माणसं अशी झापडं लावून जगत असतात. त्यामुळे त्यांना किती समजावलं किती सांगितलं तरी गोष्टी पटतातच असं नाही. पण बघूया. बरं मला सांग, तुझी तब्येत व्यवस्थित आहे ना? काळजी घेतेस ना नीट? हो. आणि सौरभ आहे ना माझ्याजवळ. सगळं करतोय तो. त्यामुळे मी रिलॅक्स्ड आहे. मॅम खरंच तो खूप बदललाय. खूप मॅच्युअर झालाय तो. मॅम इतकं सगळं होऊनही तो केदारला जाऊन सॉरी म्हणाला. दादा त्या केदारचं तू मला काही सांगू नकोस. मी इनफॅक्ट त्यासाठीच तुला फोन करणार होते की केदारचं काही होईल या भ्रमामध्ये तुम्ही प्लीज राहू नका. त्याच्यात काहीही सुधारणा होणार नाही. आणि दुसऱ्याही एका गोष्टीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? सीमाबद्दल. सीमा वहिनींबद्दल काय? मी गेले काही दिवस विचार करत होते सीमाच्या वागण्याचा. मला असं लक्षात आलं की तिनेच स्वतःच्या हट्टापायी स्वतःचं आयुष्य असं रखरखीत करून घेतलेलं आहे. त्यात सगळा तिचाच दोष आहे असंही नाही. मुळातच कारण मार्कंडच्या आणि तिच्या नात्यामध्ये काहीच ओलावा नव्हता ग. ती प्रेमाची भुकेली आहे. तिचं मन जाणून घेणारा, तिचं सुखदुःख जाणून घेणारा, तिला आधार देणारा असा लाईफ पार्टनर तिला हवा. तिला जोडीदाराची फार गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने तू प्रयत्न करावास असं मला तुला सुचवायचं होतं. काय रे? वा
गरम गरम पोळ्यांचा वास क्या बनाया है खाने में? सगळ्या तुझ्या आवडीच्या गोष्टी केल्यात हा. वालाचं बिरडा केलाय बघ, नारळाचं वाटण, दही वडे करून ठेवलेत, त्यानंतर ओल्या नारळाच्या वड्या केल्यात डब्यामध्ये. शाबास. त्या वासाने आणि वर्णाने माझं पोट भरलंय. केवढी गोड तू. उगीच लाडी गोडी लावू नकोस. समोर दिसते म्हणून गोड गोड. तिकडे गेले होते तेव्हा हिटलर हिटलर म्हणून चिडवलं असशील ना? चिडवलंच, पण हिटलर हिटलर म्हणून नाही, मग ड्रामेबाज म्हणून. ड्रामेबाज आईला ड्रामेबाज म्हणतो सौरभ? ड्रामेबाज आहेस तू. म्हणजे बघ ना, आता आम्हाला अशा मोठमोठ्या धमक्या देत असतेस, मोठमोठ्या अटी घालत असतेस, पण मला माहिती सगळं नाटक असतं घाबरवण्यासाठी. घाबरवण्याचं नाटक आणि पोटात मात्र माया. सौरभ, आज किती दिवसांनी तू माझ्या एकटीशी बोलायला आलायस रे. हल्ली खूप महाग झालायस तू तुझ्या आईसाठी. ओय, पोळी जळाली. आई ग, वाचली. तुला गरम गरम जेवायला वाढू? हो. तिलाही आयुष्यात सुखी होण्याचा अधिकार आहेच ना ग, पण तिचा प्रॉब्लेम हा आहे की नेमकं तिचं सुख कशात आहे हेच तिला कळत नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आणि विशेषतः तू तसा प्रयत्न करावास असं मला वाटतं. मॅम, आपण प्रयत्न करू, पण त्या तयार झाल्या पाहिजेत ना. हे खरंय, पण मी काय म्हणते की तिला काही न सांगता जर अशी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात तुम्ही आणू शकलात तर, असं जर घडलं तर पुढच्या गोष्टी कदाचित आपोआपच जुळून येतील. बघ, विचार कर. ओके. आणि माझी काही मदत लागली तर सांग मला. ओके, बाय. काळजी घे. बाय. काय अरे, एवढं खुश काय आहेस तू? आज मी वहिनी खूप दिवसांनी. काय सीमा वहिनी काय? बोल ना, सीमा वहिनी काय? एवढं का हसतोस तू? हा चष्मा का लावलाय? केवढी मोठी दिसतेस तू. मी आहेच मोठी तुझ्यापेक्षा, त्यात काय? हा म्हणजे अशी मोठी आहेस, पण एवढी काय वयाने मोठी नाहीस. प्लीज चष्मा काढ यार तो. शी. अरे डोळ्यांवर स्ट्रेस आला की लावते मी. हा, मग डोक्यावर स्ट्रेस आला की हेल्मेट घालून बसत जा घरात. काढ ना. मी ना तुला एक जादू दाखवतो, म्हणजे आयुष्यात तुला पुन्हा कधी चष्मा घालायला लागणार. थांब मी जादू? हा, डोळे भेट. अरे डोळे बघ, डोळे भेट. हा, भेटले? अजिबात डोळे उघडायचे नाहीत. नीट लक्ष देऊन मंत्र ऐक. शकालका बूम बूम, 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 शकालका बूम. काय करतोस? टिक 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 टिक, शकालका बूम बूम, शकालका बूम बूम, शकालका बूम बूम. सौरभ, डोळे. कसं वाटतंय? कुठे जादू? कसा दिसतोय मी? चकचकीत, एकदम अंघोळ केल्यासारखा. शॅम्पू, कंडिशनर, एव्हरीथिंग ऑल सेट. सौरभ, अंघोळीला बुट्टी मारण्यासाठी हे सगळं केलंस ना तू? काही काय, अंघोळीला ही खरी जादू आहे. तुला कळणार नाही. अप्रतिम. शॅम्पू आणायचा खर्च नाही, कंडिशनर आणायचा खर्च नाही. जादू केली की माणूस रेडी. जा अंघोळीला जा. नाही सौरभ, मी रेडी, मी निघालो. सौरभ जा, उठ.
उठ. बरं तुझ्या आग्रहासाठी पुन्हा एकदा करीन, पण तू घातलीस तर. अरे मला खूप काम आहे नाही, मग राहू दे, मग मी रेडी आहे ना. मग झालं मला, मी चाललो. ओके, जा ना आंघोळ कर. मी रेडी. तू नाही ना घालणार, मला होते. बर ठीक आहे. मी येते. चल. मॅम मला बोलावलात? हो, या या या, बसा. मी हो, मीच सांगते तुम्हाला, प्लीज बसा बसा. त्या मिस्टर पाटलांचे पैसे तुम्ही भरलेत ना? हा, म्हणजे भला माणूस आहे, त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हटला मी भरतो. ठीक आहे, मग आता आपले जे अकाउंटंट शिंदे आहेत ना, त्यांच्याकडून तुमचे पैसे तुम्ही परत घ्या. अहो, त्या केसमध्ये आपली चूक झाली आहे. मी त्यांना एक पैही फी आकारणार नाहीये, तो अधिकारच नाहीये आपला. त्यामुळे तुमचे पैसे परत घ्या तुम्ही, कळलं? आणि तुम्हाला एक सांगू का, तुमच्या भावना मला कळल्या, पण यशवंत, यापुढे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही नका लक्ष घालू. तुम्हाला तुमचा संसार आहे हे विसरू नका. पण मॅडम, आता ते घरी निघालेत आणि त्यांच्या बायकोची तब्येत अजून पण नाजूक आहे, आणि ते बसने निघालेत. त्यांना टॅक्सीने सोडून येऊ काय? ठीक आहे, एक मिनिट. तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं की तुमचं खूप कौतुक वाटतं मला. कौतुक कशाबद्दल? तुम्ही इतक्या थोड्या दिवसांमध्ये इथलं सगळं काम इतकं छान शिकलात, फार फास्ट पिकअप केलं तुम्ही. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्या पेशंटमध्ये खूप पॉप्युलर झालात तुमच्या स्वभावामुळे. याचं मला फार कौतुक वाटतं. पेशंटमध्ये असा आनंद पसरवणारी माणसं ही त्यांच्यासाठी फार अनमोल असतात. थँक्यू. हे काम असंच चालू ठेवा. कीप इट अप. थँक्यू थँक्यू. माझ्या आवडीचंच काम आहे ना मॅडम, आणि आता स्वभाव काय बदलू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तुमच्या पगाराबद्दल काहीच बोललो नव्हतो. तर सुरुवातीला मी तुम्हाला दरमहा 15,000 रुपये देऊ शकते. काय? चालेल ना तुम्हाला? 15,000? हो. मला 15 लाखापेक्षाही लय आहे तो. थँक्यू थँक्यू. येतो. बाळाची अंघोळ झाली, आता बाळाचे केस पुसायचे, मग बाळाला पावडर लावायची, मग बाळाला टिट्टी लावायची. अरे केस पुसू तर दे, ओलेत अजून. काय वेडेसारखं वागताय बाई. हा, फोन आला. बरं झालं, बाईंचं काय झालं होतं ना. हॅलो सौरभ, उद्या सकाळी 10 वाजता यायचंय तुला, आणि येत्या शुक्रवारी तुला दिल्लीला जायचंय. तिकडे 2 दिवसाचं काम आहे. ओके. आणि नंतर ठरल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया. सो तयार राहा. ओके. काय रे, काय झालं? मी तुला म्हटलं होतं तो दिवस आला. मला ऑस्ट्रेलियाला जावं लागणार. आणि माझं काय? मला चैन नाही पडणार तुझ्याशिवाय. मी एकदा विरह सहन केलाय, आता पुन्हा नाही सहन करायचंय मला. मी पण खूप मिस करणार तुला, पण फक्त 3 महिने. 3 महिन्यापेक्षा 1 दिवसही जास्त राहणार नाही तिकडे. आय प्रॉमिस.